सर नमस्कार. नमस्कार. साहेब पूर्ण नाव सांगा. राहुल रावसाहेब कदम, जळकोट, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आज तारीख आहे 7 डिसेंबर 2024. तुमच्या राजम्याच्या प्लॉटमध्ये थांबलोत. राजम्याचे 2 प्लॉट आहे सर. हा एक आहे ना, साईडला एक आहे. हे बियाणं कोणतं? हे डायमंड आहे, राजमा डायमंड. आणि ते पलीकडचं? तो ब्राझील वाघे. ब्राझील. आणि त्या पलीकडलं? तो बी ब्राझील वाघे. आहे. तर याची पेरणी कधी झाली? 4 नोव्हेंबरला झाली. 4 नोव्हेंबर 2024ला. म्हणजे आज साधारण 34 दिवसाचा प्लॉट आहे. 34-35 दिवसाचा प्लॉट आहे. या ठिकाणी तुम्ही पेरणी केलो त्यावेळेस खत कोणतं वापरले? 20-013. त्यावेळेस आपलं बीज प्रक्रियेसाठी एस टी वापरलेला आहे. त्यानंतर काय प्रक्रिया केली? त्यानंतर काय तुमचं दिलेलं ते डबल ग्रो आणि नायट्रोकिंग हे फवारणी टॉनिकसाठी वापरले. टॉनिकसाठी आणि एक युरिया दिला त्याला. एक युरिया दिलेला आहे. आता ग्रो नायट्रो फवारणी केल्याच्या नंतर आणि अगोदरच्या पिकामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? बऱ्यापैकी फरक आहे. बऱ्यापैकी म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगता येईल आपल्याला? चांगला आहे, 100% फरक आहे. डोळे झाकून. चेंज काय वाटतंय पिकामध्ये? चेंज म्हणजे वाढ झाली भरपूर, फुटवा चांगला आहे, फुलांची संख्या चांगली आहे, पान आणि कायम काळुंकी आहे पिकावर. काळुखी म्हणजे काळपट हिरवल कलर आहे. काळपट हिरवा कलर. हिरवा तर राहतोच, पण तो काळपट हिरवा कलर असलो तर प्रकाश संश्लेषण क्रिया पण चांगली होते. तेज आहे. आता फक्त सी ट्रीटमेंट वापरलं आपलं आणि फवारणीचं एक डोस झालंय. आतापर्यंत जे फवारणी झाली आहे त्याच्यावर समाधानी आहात का? हा, समाधानी. ओके. हा, 1 मिनिट सर.